नमस्कार. आजच्या विशेष विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. खिमाजी ऑकल्ट इन्स यांनी प्रस्तुत केलेल्या माहितीवर आधारित अंकशास्त्र म्हणजेच न्यूमरोलॉजी मधल्या एका अशा संकल्पनेचा आपण वेध घेणार आहोत जी खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारी आहे. कधी असा विचार केलाय का की जन्मतारखेतून काही विशिष्ट अंक खरोखरच गायब असू शकतात? म्हणजे एखादा नंबर नसेलच तर, आणि तसं असेल तर त्याचा नेमका अर्थ काय? हे जे गायब असलेले अंक आहेत ना, ज्यांना आपण मिसिंग नंबर्स म्हणतो, ते एका अदृश्य कोळसारखं काम करतात. बरं, हे कोड नक्की काय सांगतात? चला तर मग हेच रहस्य आज आपण उलगडणार आहोत. तर सर्वात आधी समजून घेऊया की हे मिसिंग नंबर्स म्हणजे नक्की काय प्रकार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जन्मतारखेत 1 ते 9 या अंकड्यांपैकी जे अंक नसतात ना, त्यांना मिसिंग नंबर्स म्हटलं जातं. आता गंमत अशी आहे की जेव्हा एखादा अंक जन्मतारखेत नसतो तेव्हा त्या अंकाशी जोडलेली एनर्जी किंवा ऊर्जा आयुष्यात थोडी कमी आहे असं मानलं जातं. म्हणजे बघा, हे एका प्रकारच्या डायग्नॉस्टिक टूल सारखंच आहे, जे व्यक्तिमत्वातल्या कमकुवत बाजू किंवा आयुष्यात आपल्याला जे महत्त्वाचे धडे शिकायचे आहेत ते अगदी स्पष्टपणे दाखवून देतं. आता ही ऊर्जेची कमतरता आणि त्याचे प्रत्यक्ष आयुष्यावर होणारे परिणाम पाहूया. हे जे परिणाम आहेत ना, ते प्रत्यक्ष जीवनात खूप स्पष्टपणे दिसून येतात. जसं की आत्मविश्वास कमी असणं, भावनिक असमतोल जाणवणं, किंवा मग शिस्तीचा अभाव आणि निर्णय घेताना होणारी प्रचंड अडचण. ही सगळी त्याचीच काही सामान्य लक्षणं आहेत. म्हणजे दैनंदिन जीवनातले हे जे रोजचे संघर्ष आहेत ना, त्यांचा थेट संबंध याच कुठेतरी कमी झालेल्या ऊर्जेशी जोडलेला असतो. चला तर मग 1 ते 9 या अंकांचं हे संपूर्ण कोड आता थोडं उलगडून पाहूया. हे बघा, जर 1 हा अंक गायब असेल तर तो आत्मविश्वासाचे धडे देतो. आता 2 आणि 9 या अंकांविषयी बोलायचं झालं तर ते थेट भावनांशी जोडलेले आहेत. म्हणजे 2 हा अंक भावना समजून घेण्यातली आव्हानं दर्शवतो, तर 9 हा अंक भावनांवर नियंत्रण ठेवण्यातल्या अडचणी दाखवतो. आता व्यावहारिक गोष्टींकडे वळूया. 3 हा अंक संवादाशी म्हणजे कम्युनिकेशनशी जोडलेला आहे. 4 हा शिस्तीशी, तर 8 हा चक्क पैशांच्या नियोजनाशी संबंधित आहे. आणि उरलेले अंक तर 5 हा परिस्थितीशी जुळवून घेण्याचे, 6 नातेसंबंधांमधल्या जबाबदाऱ्यांचे आणि 7 हा आध्यात्मिक जागरूकतेचे धडे देतो. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक गायब अंक जीवनाच्या एका अगदी विशिष्ट पैलूवर अचूक प्रकाश टाकतो. पण थांबा, हा कमकुवतपणा अजिबात नाही, उलट ही एक खूप मोठी संधी आहे. खूपदा असा गैरसमज असतो की बापरे, मिसिंग नंबर्स म्हणजे आपल्या एखादा कायमस्वरूपी कमकुवतपणा आहे की काय. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे बरं का. हे गायब अंक आपल्याला नेमके हेच दाखवतात की आपल्याला नक्की कोणत्या ऊर्जेवर जाणीवपूर्वक काम करायचं आहे. खरं सांगू तर हे कुठलेही दोष नाहीतच, हा तर वैयक्तिक विकासासाठी तयार केलेला एक एकदम स्पष्ट नकाशा आहे. आता वळू या विश्लेषणाकडे आणि पुढच्या पावलांकडे. जर आपल्याला या गायब अंकांची योग्य ती जागरूकता आली आणि आपण त्या ऊर्जेवर जाणीवपूर्वक काम केलं तर त्याचे खरोखरच खूप मोठे फायदे होऊ शकतात. व्यक्तिमत्वात इतकी लक्षणीय सुधारणा होऊ शकते आणि आयुष्यात एक खूप चांगला स्थिर असा समतोल नक्कीच साधता येऊ शकतो. ज्यांना स्वतःच्या जन्मतारखेतले हे मिसिंग नंबर्स शोधायचे आहेत आणि त्यांचं एक सखोल वैयक्तिक विश्लेषण करून हवं आहे, त्यांच्यासाठी खाली जन्मतारीख कॉमेंट करता येईल किंवा अधिकृत वैयक्तिक मार्गदर्शनासाठी थेट खिमाजी ऑकल्ट इन्स्टेना यांच्या 9970-257-75-75-19 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्कही साधता येईल. तर शेवटी या संपूर्ण विश्लेषणातून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. अशी कोणती आवश्यक ऊर्जा आहे जी खऱ्या अर्थाने अनलॉक होण्याची वाट पाहत आहे? हे अंकशास्त्र केवळ मर्यादा दाखवून थांबत नाही, तर ते अमर्याद शक्यतांची दारं खुली करतं. आजच्या या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.